नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। खबरों की ओर बढ़ने से पहले आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। विधान परिषद चुनाव में भाजपा प्रत्याशी प्रवीण पोटे की ऐतिहासिक जीत। प्रवीण पोटे को 458 वोट, जबकि अनिल माधोगड़िया को 17 वोटों पर करना पड़ा संतोष। समीपस्थ लोनी टाकली में कूलर के करंट से पिता पुत्र की दर्दनाक मौत। खामगांव में आम से लदा हुआ ट्रक गिरा पुलिया से नीचे, एक की मौत, 3 घायल। रिश्वत मांगने के आरोप में मोर्शी के रेडवा का सरपंच एसीबी में नामजद। नाबालिग से दुष्कर्म के आरोपी को 10 वर्ष की कैद। राज्य के 99 लाख राशन कार्ड धारकों को मिलेगा खाद्य सुरक्षा योजना का लाभ। आपूर्ति मंत्री बापट की घोषणा। ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवकों के आंदोलन से चरमराई डाक वितरण व्यवस्था। और पैनगंगा तटवर्ती इलाका होने के बावजूद जल की किल्लत से परेशान है माहौर की जनता। खबरें अब विस्तार से। अकोला खामगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पर लोनी फाटे के पास एक आम से भरा हुआ ट्रक पुल के नीचे गिरने से एक व्यक्ति की मौत हो गई। इस हादसे में 2 व्यक्ति गंभीर घायल हो गए, उन्हें अकोला रेफर किया गया। प्राप्त जानकारी के अनुसार कोलोरी फाटा के समीप बड़े पुलिया से 25 मई को सुबह 4 बजे ट्रक क्रमांक MP 13 H0940 उज्जैन की ओर जा रहा था। अचानक ट्रक से चालक का नियंत्रण छूट गया और ट्रक सीधा नीचे पुलिया के बाजू में नई पुल की तामीर के फाउंडेशन गड्ढे में जा गिरा। इस दुर्घटना में 32 वर्षीय अर्जुन काशीराम बंजारा, 35 वर्षीय कमल कैलाश भिलाला एवं जगदीश बंजारा, तीनों उज्जैन निवासी गंभीर रूप से घायल हो गए। घायलों को अकोला रवाना किया गया, जिसमें अर्जुन बंजारा की मौत हो गई। दुर्घटना की जानकारी मिलते ही खामगांव ग्रामीण पुलिस थाने के थानेदार रफीक शेख और मोहम्मद शफीक तथा उनके साथी घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया। इस ट्रक से गिरे आम के कैरेट लोगों द्वारा लूटे गए। खामगांव से हमारे संवाददाता मोहम्मद फारूक की ये रिपोर्ट। इस भीषण गर्मी से बचने के लिए करीबन सभी ने अपने घरों में कूलर बिठाए हैं, लेकिन कुछ कूलर जानलेवा भी होने की बात सामने आई है। अमरावती जिले के ग्राम टाकली में अमोल अजाबराव यावले को एवं उनका पुत्र आयुष की करंट लगने से मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार अमोल अजाबराव यावले अपने 6 वर्षीय पुत्र आयुष के साथ खाना खाने के लिए बैठ रहे थे। गर्मी के कारण पिता ने कूलर चालू किया। उसे कूलर का जोरदार करंट लगने से वह जमीन पर आ गिरा। उसका स्पर्श बाजू में बैठे 6 वर्षीय आयुष को होते ही दोनों कूलर से चिपक गए और इस दर्दनाक हादसे में उनकी घटनास्थल पर ही मौत हो गई। उन्हें जिला सामान्य अस्पताल में लाया गया, लेकिन डॉक्टरों ने पिता पुत्र दोनों को मृत घोषित किया। इस घटना से पूरे परिसर में मातम छाया हुआ है। एक तरफ महिलाओं के लिए विविध योजनाएं प्रशासन की तरफ से चलाई जा रही है, और तो और महिलाओं का सम्मान करने की बात कई नेताओं द्वारा की जाती है। बावजूद इसके
महिलाओं पर होते हुए अत्याचार थमने का नाम नहीं ले रहे। जिले के दरियापुर रोड पर स्थित खोलापुर थाने की हद में ग्राम दारापुर के पांढरी में 24 वर्षीय सुषमा नीलेश वरघट को उसके पति ने डंडे से बुरी तरह पीटना शुरू किया। पीटते समय सुषमा की सास, देवर और पति के बहन ने भी उसको पीटना शुरू किया। इसमें सुषमा के दोनों पैर फ्रैक्चर हो चुके हैं। 3 दिन ऐसे ही घर में पड़ी रहने के बाद सुषमा ने खोलापुर पुलिस थाने में मामला दर्ज कराया, लेकिन खोलापुर पुलिस की ओर से अभी तक कोई कार्यवाही नहीं की गई, ऐसा सुषमा ने बताया। सुषमा को उपचार हेतु जिला अस्पताल में दाखिल कराया गया है। माझ्या सासूच्या मंडळीने खूप माझ्यावर 5 वर्षापासून अत्याचारच चालू आहे। मी महिला एकमध्ये केस टाकली, पण मला समझोता मिळाला। नंतर मला 2 जुळे बाळ झाले, तेव्हा आम्ही गावी गेलो। त्याच्यानंतर माझ्या सासू, ननद, देर यांचा मला खूपच 5 वर्षापासून भयानक त्रास आहे। आज नाही अशा अवस्थेत त्यांच्यामुळे माझी अशी अवस्था झाली का हे मुलांबद्दल नेहमी हे करत होती, मुलांबद्दल नेहमीच भांडते, कामधंद्याबद्दल नेहमीच भांडते, हमेशा घमंड दाखवते। मी पैशावाली माया कोणी काही करू शकत नाही। नेहमी भावाले कधी काही वाद झाला तर भावाले फोन करते की माया भाऊ माझी सरपंच आहे, माय काहीच करू शकत नाही बा, तुम्ही भिकार चोटात, अशी धमक्या देते। सुभाष धनगर यांनी मला धमकी दिली की तू मा भाषेला काहीच करू शकत नाही। सासू, ननद, देर, नवरा यांनी मला 13 तारखेला मारहाण केली मुलींबद्दल। त्याच्या आधी 12 तारखेला नळाच्या पाण्याबद्दल अशी वादविवाद झालाच होता, पण ते नंतर 13 तारखेला त्यांनी मला सकाळीच मुलीला सासूपासून आणल्याबद्दल ननद, देर, सासू यांनी तिघांनी मला मारलं। त्याच्यानंतर माझ्या नवऱ्यांनी मला काडीनं माझ्या पायावर, डोक्यावर, माझ्या तोंडावर मारहाण केली आणि मला 16 तारखेला कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार नोंदवली। त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही आहे आजपर्यंत आणि मला कोल्हापूर पोलीस स्टेशनवाल्यांनी मला कोल्हापूरमध्ये तिथं दवाखान्यात नेलं, सरकारी दवाखान्यात। तिथून मला इरविंगला पाठवण्यात आले। आज तेव्हापासून माझी अवस्था अशी आहे। एक नाबालिग को चॉकलेट खिलाने का लालच देकर दुराचार की घटना को अंजाम देने वाले आरोपी को दोषी करार देते हुए जिला व सत्र न्यायालय ने 10 वर्ष की कैद तथा 1000 का जुर्माना सुनाया है। इस संदर्भ में मिली जानकारी के अनुसार जिले के मोरसी तहसील स्थित ग्राम घोरदेव निवासी अनिल नंदलाल धुर्वे ने विगत 2017 की सुबह अपनी बैलगाड़ी से खेत का कुछ सामान लेकर घोरदेव आया था। बैलगाड़ी का सामान उतारने के बाद आरोपी अनिल धुर्वे ने पास के ही एक 6 वर्षीय नाबालिग को घर के आंगन में खेलने के दौरान घूमने ले जाने तथा चॉकलेट खिलाने का झांसा देकर पास के ही जंगल में ले गया, जहां उसने उस नाबालिग से दुराचार की घटना को अंजाम दिया और पीड़िता को मौके पर छोड़कर भाग गया। पीड़िता नाबालिग जंगल से अकेले ही अपने घर पहुंची थी और अपनी मां को इस घटना की जानकारी दी। इस मामले की चार्जशीट दाखिल की गई थी, जिसमें 6 गवाहों के बयान दर्ज किए गए थे। मामले की सुनवाई करते हुए जिला व सत्र न्यायाधीश पीजे मोडक ने आरोपी अनिल धुर्वे को दोषी करार देते हुए दफा 376 तथा पोक्सो के तहत 10 वर्ष की कैद एवं 1000 का जुर्माना सुनाया है। स्वच्छ भारत अभियान के तहत निर्माणाधीन शौचालय के कार्य हेतु सरकार की तरफ से अनुदान में मिलने वाले 12,000 के धनादेश पर हस्ताक्षर करने के लिए शिकायतकर्ता से 2,000 रुपये की रिश्वत मांगने के आरोप में चांदूर बाजार इस तहसील के ग्राम रेडवा के सरपंच प्रहलाद फूल सिंह राठौर को एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने नामजद किया है। इस संदर्भ में मिली जानकारी के अनुसार ग्राम रेडवा निवासी 40 वर्षीय शिकायतकर्ता ने स्वयं के खर्च पर स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत शौचालय का निर्माण कार्य किया था। इसके लिए मिलने वाली अनुदान हेतु धनादेश पर सरपंच के हस्ताक्षर की आवश्यकता थी। इस धनादेश पर हस्ताक्षर के लिए सरपंच प्रहलाद फूल सिंह राठौर ने शिकायतकर्ता से 2,000 रुपये की रिश्वत मांगी थी। इस बात की जानकारी शिकायतकर्ता ने एंटी करप्शन ब्यूरो से की थी, जिसके बाद गुरुवार को एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने
योजनाबद्ध तरीके से जाल बिछाया, लेकिन शातिर दिमाग सरपंच एसीबी के हत्थे नहीं चढ़ पाया। लेकिन मामला डिमांड से होने के चलते आरोपी फूल सिंह राठौर के खिलाफ एंटी करप्शन ब्यूरो ने रिश्वतखोरी का मामला दर्ज किया है। विदर्भ, मराठवाड़ा एवं आंध्र प्रदेश के तटीय प्रदेश में बसे हुए नांदेड़ जिले के माहौर ग्राम की जनता आज भी जल की किल्लत के चलते बूंद बूंद को तरसती नजर आती है। VCN न्यूज द्वारा जंगलों में जल की किल्लत के चलते जंगली जानवर भी शहर की ओर रुख करने के समाचार दर्शकों तक पहुंच चुके हैं। सबसे बड़ी बात यह है कि माहौर यह रेणुका माता मंदिर, दत्तात्रेय मंदिर की वजह से संपूर्ण भारतवर्ष से यहाँ भक्तगण आते हैं। सिर्फ 5 किलोमीटर दूर से बहने वाली पैनगंगा तटीय क्षेत्र होने के बावजूद नगर पंचायत एवं प्रशासनिक तौर पर कोई ठोस कदम नहीं उठाए जाने के कारण माहौर शहर आज बूंद बूंद को तरस रहा है। 16 मई से हिंदू अधिक मास शुरू हो चुका है, तो फिलहाल मुस्लिमों के रमजान भी शुरू हो चुके हैं। ऐसे में जल की किल्लत से माहौर वासी परेशान हो चुके हैं। आए दिन यहाँ लगातार भक्तों की भारी भीड़ भी बढ़ रही है। हमारे संवाददाता संजय घोगरे, जय अड़किने एवं सिद्धार्थ तामगाड़गे द्वारा माहौर नगर पंचायत में जब पानी के संदर्भ में कई सवाल पूछे गए तो नगराध्यक्ष फिरोज दोसानी द्वारा ये कहा गया। मुळात नगर पंचायतच्या पाणी पुरवठ्याबद्दल सांगायचं म्हणजे नगर पंचायतनं गेल्या 2 वर्षा पहिले जे काम केलं नगर पंचायतची नळ योजनेचा तोच मुळात चुकीचा असल्यामुळे आज माहूर शहराला पाणी टंचाईचा सामना करायला लागला। पाणी टंचाईसाठी गेल्या वर्षी आपण आल्याबरोबर माहूर शहरात घरोघरी पाणी पुरवठा सुरळीतपणे केला, पण यावर्षी निसर्गामुळे पाण्याची सरासरी ही 50% पेक्षा कमी आहे, त्यामुळे पाणी टंचाई भासली। माननीय जिल्हाधिकारी व माननीय प्रतिनिधक आमदार प्रदीप नाईक यांच्या सहकार्याने दिगडी पाटबंधाऱ्यावरून पाणी सोडण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु रेती उपसा त्याच्यामुळे मोठमोठे खड्डे झाल्यामुळे माहूर शहराला पाणी पोहोचलं नाही। जरी आपण त्यानंतर टँकरद्वारे पाणी नळच्या टाक्यात टाकून गावात नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केला। साधारणतः एप्रिल महिन्यात 8 ते 10 दिवसात पाणी जात होतं। आता मे 15च्या नंतर आमचा असा प्रयत्न आहे की 6 ते 7 दिवसाला घरोघरी पाणी जाईल। 1 लाखाचा खर्च हा म्हणजे बिनबुडाचा आरोप आहे आणि कुठेही कॅल्क्युलेशन न करता सांगितलेला एक अपप्रचार आहे नगर पंचायतचा। मुळात नगर पंचायतचे एप्रिल महिन्यात 50 ते 55 टँकर जवळपास 25,000 ते 27,000 रुपये रोजचा खर्च होता। आता 6 ते 7 दिवसात करायचा जे प्रयत्न चालू आहे आमचा, त्याच्यात 30 ते 35,000 रुपये रोज खर्च पाणीसाठी येणाऱ्या दिवसात आमचा पाठलाग चालू आहे। 14 कोटी रुपयाची एक नवीन नळ योजना दिगडी पाटबंधाऱ्यावरून घेत आहोत आणि यात कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय अरुण डोंगरे साहेब, माननीय आमदार प्रदीप नाईक साहेब यांची माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा सुद्धा झालेली आहे। लवकरात लवकर या वर्षी तो प्रश्न आमचा निकाली लागेल आणि माहूर शहराचा पाणी पुरवठा हे पुढच्या 50 वर्षासाठी तरी सुरळीत करू अशी इच्छा। राष्ट्रवादी कांग्रेस के नगराध्यक्ष फिरोज दोसानी ने टैंकर के जरिए माहौर वासियों की तृष्णा तृप्ति करने की पहल शुरू की है, ऐसा उन्होंने बताया। जबकि कांग्रेस की जब सत्ता नगर पंचायत में थी तब भी जल की किल्लत को काफी हद तक पर्याप्त करने की कोशिश भूतपूर्व नगराध्यक्ष राजेंद्र केशवे द्वारा की गई थी, ऐसा कांग्रेस वासियों का कहना है। माहूर नगर पंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस ग्रामपंचायत म्हणजे पूर्वीचा काळ जो ग्रामपंचायतचा होता आणि त्यानंतर 1 वर्षाचा काळ संपलेला होता आणि नगरपालिकेकडे 1,20,00,000 रुपये अशी MSEBची बाकी होती आणि त्या काळच्या संपूर्ण म्हणजे सहकार्यांनी म्हणजे सदस्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे नगरपंचायतच्या माध्यमातून MSEBचं बिल ते आम्ही भरायचं ठरवलं आणि जी काही बंद पडलेली योजना शिवसेना द्वारा नगर पंचायत को लेकर किसी न किसी नेता द्वारा जनहित के लिए कुछ न कुछ कार्य किया जाता है। शिवसेना के माजी नगर सेवक निर्धारित जाधव जल की चलती किल्लत के बारे में बताते हैं। माहूर नगर पंचायत मध्ये संख्या हे बळ पाहिल्यास शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि आम्ही विकासासाठी कधीही पक्षीय राजकारण न करता सत्ताधाऱ्यांना वारंवार सहकार्य केलं। राहिला पाण्याचा म्हणजे माहूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही, हे सत्य आहे। आपण विचारलेला या प्रश्न एकदम सत्य आहे। आम्ही वारंवार लेखी निवेदने दिली, वारंवार तोंडी सूचना दिल्या,
मीटिंगमध्येही आमचे गटनेते नगरसेवक यांनी वारंवार या प्रश्नावर छेडल्या गेलं, परंतु आज वास्तव शहरात गोरगरीब जनतेस आणि प्रतिष्ठित श्रीमंत नागरिकांना सुद्धा पिण्याचं पाणी उपलब्ध नाही, ही आम्हा माहूरकरांचं दुर्दैवच आहे. म्हणजे सध्या परिस्थितीत म्हणजे लहान लेकरांसारखं कृती चालू आहे माहूर नगरपंचायतची. म्हणजे टँकर आणायचं, टाक्यात टाकायचं, टाक्यातून नळात टाकायचं, नळातून वारद्वारे 15-15 दिवसाला वस्तीत पाणी पोहोचायचं. म्हणजे 15 दिवसाला तेही 10 ते 15 मिनिटात अल्प पाणी मिळत आहे. वास्तव हे पण आहे की यावर्षी पाण्याचा दुष्काळ आहे, नाकारण्याचा अर्थ नाही, परंतु म्हणजे मागील 6 वर्षापासून माहूर नगरपंचायतने टँकरद्वारे डायरेक्ट लोकांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा केला. त्याच प्रयोगाचा यावर्षी जरी हे केला असता, म्हणजे नव्याने तोच प्रयोग केला असता, तर आज नगरपंचायतचा आवाढव्य खर्च वाचला असता आणि जो या शहरातील श्रमजीवी नागरिकांनी टॅक्स रुपये भरलेला पैसा याचा सुद्धा दुरुपयोग टाळता गेला असता. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने, शिवसेना या पक्षाच्या वतीने आत्ताच झालेल्या विशेष सभेत आम्ही तीव्र विरोध केलेला आहे. आमचं निवेदन सुद्धा माननीय मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे. आमचं म्हणणं आम्ही लेखी कळवलेलंच आहे. येत्या 2 दिवसात माहूर नगरपंचायतने टाक्यात टाकण्याच्या ऐवजी तेच टँकर नागरिकांच्या जवळ म्हणजे चौकात वस्तीत जर उभे केले तर नागरिकांनी होणारे जे हेळसांड आहे हे थांबून सर्वांना आहे याच टँकर मध्ये भरपूर पानी मिले। जबकि नगर पंचायत माहूर के मुख्याधिकारी डोईफोड़े जो जनता जनार्दन के प्रशासनिक अधिकारी है, इनका काफ़ी समय नगर पंचायत में कम एवं प्रशासनिक दौरों में ज़्यादा व्यतीत होता है। उनका कहना है माहूर तालुक्यामध्ये आणि किनवट तालुक्यामध्ये यावेळेस नांदेड जिल्ह्याची जर सरासरी पाहिली तर सर्वात कमी पावसाची सरासरी ही नांदेडमध्ये महापौर आणि किनवट तालुक्यामध्ये। त्यामुळे यावर्षी पैनगंगा नदीमध्ये जे पाणी वर्षभर वाहत असते यावर्षी वाहिलं नाही आणि बंद झालं। त्यानंतर नगरपंचायतीनं धनोडा बंधाऱ्यातून दिघी बंधाऱ्यातूून माहूर नगरपंचायतीसाठी पाण्याचं आरक्षण केलं। 2 वेळा आरक्षण करून पाणी सोडायला लावलं, मात्र दोन्ही वेळेस पाणी ते आपल्या गेटपर्यंत आलंच नाही बंधाऱ्यापर्यंत आणि त्यामुळे आपल्याला पाणी पुरवता आलं नाही। नंतरही नगरपंचायत मार्फत ते पाणी जिथपर्यंत आले ज्या ठिकाणी थांबलेलं आहे त्या ठिकाणाहून पाणी आणण्याचा प्रयत्न केला। आपण पाईपलाईन टाकून ती नगरपंचायतच्या जॅकवेलपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, पण तोही प्रयत्न नगरपंचायतचा यशस्वी झाला। त्यामुळे मग शेवटी आपल्याला नाईलाज असतो पाण्याचे टँकर सुरू करावे लागले। दरवर्षीप्रमाणे आपण काय करत होतो की टँकर जे आहेत पाण्याचे ते गावामध्ये वेगवेगळ्या स्पॉटला थांबवत होतो, पण यावेळी तसं न करता ते टँकर आपण नगरपंचायतच्या टाक्यामध्ये टाकले आणि त्या टाक्यामधून सुरळीतपणे गावामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। आता मुळात जो 1 लाखाचा हिशोब आहे तो जेव्हा मी वाचला पेपरमध्ये त्यावेळेस मला हसायला आलं की नेमका कुठून हिशोब लावला, कारण इतका खर्च नगरपंचायत मार्फत होतच नाही। साधारणतः 20 ते 25 हजार रुपये दिवसाचा खर्च होतो, तेही जर मॅक्सिमम टँकर टाकले तर कधी कधी त्याच्यापेक्षाही कमी खर्च होतो आपला। तर त्यामुळे तो 1 लाखाचा विषय आहे तो चुकीचाच आहे। आता यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर गेल्या 2 वर्षांमध्ये जो पावसाचं प्रमाण होतं ते इतकं कमी नव्हतं, कारण यावर्षी जे आहे ते 50% पेक्षा कमी आहे। त्यामुळे तीव्र पाणी टंचाई भासण्याचं मुख्य कारण ते आहे। त्या पाण्याची सरासरी कमी असल्यामुळं माहूर शहरामधले जे पाण्याचे स्रोत आहेत ते पाण्याचे स्रोत देखील संपल्यामुळं फार टंचाई भासते। 8व्या किंवा 9व्या दिवशी कधी कधी उशिरी होतो, जर आपलं जसं टँकरचं इनकमिंग सुरू आहे त्यात कधी कधी जर टँकर कमी आले तर त्यामध्ये 8 चा 9 दिवस होतं। पण सध्या नगरपंचायतचा प्रयत्न असा आहे की 6व्या दिवशी पाणी सोडायचं। आता साधारणतः गेल्या 8 दिवसामध्ये आपण थोडं यशस्वी पण झालेलो आहे त्यात, आणि माझा एक अंदाज आहे की आपण आता 6व्या दिवशी सुरळीतपणे पाणी पुरवठा। लेकिन तपती धूप का वास्तव यह है कि गंदी राजनीति के चलते माहूर नगर पंचायत कोई ठोस कदम नहीं उठा सकती। अगर ये सब होता तो मात्र 5 किलोमीटर की दूरी पर मां पैनगंगा कब की माहूर वासियों की प्यास बुझा चुकी होती। हमारे संवाददाता संजय घोगरे, सिद्धार्थ तामगाड़गे एवं जय अड़किने की ये खास रिपोर्ट। खबरों में अब वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का, कहीं मत जाइए, देखते रहिएगा VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, AC रूम्स,
खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन, होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। ब्रेक के बाद एक बार फिर से आपका स्वागत है। देखते हैं कुछ अन्य खबरें विस्तार से। महाराष्ट्र विधान परिषद की स्थानीय निकाय निर्वाचन क्षेत्र के अमरावती चुनाव के लिए 21 मई को हुए मतदान की मतगणना गुरुवार 24 मई को सुबह 8 बजे शुरू हुई। इस दरमियान सबसे पहले मतपत्रिकाओं की छाननी हुई। जिसमें 3 वोट नोटा एवं 10 वोट अवैध माने गए। बचे हुए 475 वोटों में से विजयी उम्मीदवार के लिए 238 का कोटा रखा गया था। इस चुनाव में 14 तहसील केंद्रों पर मतदान संपन्न हुआ था, जिसमें महापालिका के 92 सदस्य, जिला परिषद के 59 सदस्य, पंचायत समिति सभापति 14, नगर परिषद के 249, नगर पंचायत के 75, ऐसे कुल 489 सदस्यों का समावेश था। उनमें से 249 पुरुष, 239 महिला मतदाताओं ने मतदान किया था। अमरावती जिलाधीश कार्यालय के नियोजन भवन में प्रत्यक्ष मतगणना करने पर भाजपा के उम्मीदवार प्रवीण पोटे को 458 मत मिलने से उन्हें विजयी उम्मीदवार घोषित किया गया। तो दूसरी ओर कांग्रेस के उम्मीदवार अनिल माधोगड़िया को सिर्फ 17 वोटों पर ही थम जाना पड़ा। वैसे तो कांग्रेस के पास 128 मत संख्या थी, बावजूद इसके माधोगड़िया को 17 वोट मिलने से जिला कांग्रेस काफी सदमे में दिख रही है। इस प्रक्रिया के दौरान निवासी उपजिलाधीश डॉक्टर नितिन व्यवहारे, उपजिलाधीश रमेश काळे, उपजिला चुनाव अधिकारी शरद पाटिल, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, वेंकट राठौड़, तहसीलदार गजेंद्र माल्ठाने आदि उपस्थित थे। इस चुनाव में विजयी उम्मीदवार प्रवीण पोटे ने सभी मतदाताओं के प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त की। गेल्या मार्चमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांनी मला तिकीट जाहीर केली। त्या दिवशी माझा निश्चय, हा जो विजय आहे हा निश्चित झाला होता आणि विजयाबद्दल कुठे मला शंका नव्हती। कसं असतं, परीक्षेत बसल्यानंतर मार्क किती मिळणार हा एक विषय असतो महत्त्वाचा, आणि त्या अनुषंगाने मला विरोधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा ठीकच आहे, प्रहार आहे, शिवसेना आहे आणि इतर पक्षसुद्धा, राणा सोडून इतर पक्षसुद्धा सगळ्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्या सपोर्टाच्या भरोशावरती आज मला आज जी मिळाली 458 मतं जी मिळाली, हा फार एक महत्त्वाचा आहे ना, ऐतिहासिक विजय असं म्हणायला हरकत नाही। पण या विजयामध्ये आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष असेल किंवा आमच्या कॉलेजची काही मंडळी असेल किंवा आमचे आमदार असतील, त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक ऑफिसमधले काही लोक असतील, या लोकांचा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे विजयामध्ये। आणि हा विजय फार महत्त्वाचा असं राहिलेला की महाराष्ट्राची सुरुवात चांगल्या दृष्टिकोनातून इथे होत आहे। मागच्या वेळेस 2012 मध्ये मी जेव्हा निवडणूक जिथे जिंकलो अमरावतीमध्ये, तेव्हा भारतीय जनता पार्टी सुरुवात एक चांगला टेक ऑफ म्हणून झालेली होती। आताचा जो सुरुवात आहे ही सुद्धा फार मोठी आणि अति जास्त मतं मिळणारी ही सुरुवात झालेली आहे। या अनुषंगाने एवढं सांगता येईल की येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 8च्या 8ही आमदार इथे निवडून येतील आणि मला आशा आहे, कारण आज भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क मोठं वाढवण्यासाठी फार एक चांगला या ठिकाणी स्कोप मिळालेला आहे। आज जर आपण पाहिलं तर आज 458 मतं जर मला मिळत असेल तर एका नगरसेवकाच्या मागे किमान 5,000 मतं मिळतात। आज येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठी विजयाची लाट इथे सुरुवात होणार आहे। आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बरीच लोक आहेत की जी काही छुपी लोक आहेत की ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली आणि या मदताचं यश म्हणा किंवा ही जे आजचं जे यश आहे
हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेसच्या पण पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं का? नेमकं तुम्हाला 100% काँग्रेसच्या सुद्धा नगरसेवकांनी मला मतदान केलं आणि मी इथे अमरावती जिल्ह्यामध्ये एक वेगळं मिशन म्हणून मला लोकांनी मदत केली. कारण 2012 नंतर आज जवळपास मला 3.5 वर्ष 4 वर्ष मंत्री झालेले आहेत. मंत्रिपदाचा मी कार्यभार सांभाळल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकसारखा विकास करणं हा माझा उद्देश होता. आणि प्रत्येक नगरसेवकाला सुद्धा निधी त्याचप्रमाणे दिलेला आहे. प्रत्येक गावामध्ये निधी दिलेला आहे. आणि जर प्रख्यात पाहायला आपण तर जवळपास 127 गावामध्ये मी मुक्काम केला आणि लोकांनी नगरसेवकांनी माझी कार्य करण्याची पद्धती कार्यक्षमता ही पाहिलेली आहे. ती ओळखून मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. येणाऱ्या भविष्यातसुद्धा MLC मतदानचा जर आपण अमरावती जर इतिहास पाहिला तर MLCमध्ये पुढे मला वाटत नाही कुठेच मी नाही पक्षाने कोणी उमेदवार जरी दिला तर MLCमध्ये काही अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे अडचण येणार सुद्धा वाटत नाही. आणि प्रामुख्याने मी भारतीय जनता पार्टी आणि आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, गडकरी साहेब आणि सगळे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी विशेष आमचे जे नगराध्यक्ष आहेत ते आमचे इथले जे आमचे आमदार आहेत ते सुद्धा प्रामुख्याने मोठ्या पद्धतीने मदत केली आणि या मदतीमध्ये यश मिळालेलं आहे. पुढचं टार्गेट काय? पुढचं टार्गेटने भारतीय जनता पार्टीने 2012मध्ये आमदार केलं, 14मध्ये मंत्री केलं. आता टार्गेट म्हणून काही नाही, असंच पार्टीने दिलेलं काम करायचं आहे आणि पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठी जबाबदारी देणार हे मला सुद्धा माहिती आहे. जबाबदारी म्हणजे असंच की 2018-19मध्ये विधानसभेचे इलेक्शन्स आहेत. त्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी मोठा कार्यभार, एक चांगली जबाबदारी की जेणेकरून मला जास्तीत जास्त सीटा कशा निवडून आणता येईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री कसं ठेवता येईल, त्यांना मदत कशी करता येईल, ही मला एखाद्या वेळेस एक चांगला जबाबदारी मिळू शकते. अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने केलेल्या प्रयत्नात प्रवीण भाऊंनी त्यांच्या वैयक्तिक संबंधातून भर टाकली आणि हा एक ऐतिहासिक विजय हा प्राप्त झाला. याची पायाभरणी ही नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी मेहनत केली. भाऊंनी ज्या सभा घेतल्या, भाऊंनी जी सबका साथ सबका विकासची जी नीती अवलंबली आणि कुठेही भेदभाव न करता सर्व लोकप्रतिनिधींना जो न्याय दिला त्याचाच परिपाक हा या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माननीय भाऊंना यापुढेही अशी जोरदार राजकीय वाटचाल करण्यासाठी संधी मिळावी अशी प्रार्थना करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार श्री प्रवीण भाऊ पोटे हे बहुमताने निवडून आलेले आहे. जवळपास 458 मतदान त्यांना मिळालेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक असं मतदान झालेलं आहे. जो विरोधी पक्षाचा होता त्याला फक्त केवळ 17 मतं मिळालेली आहे. हा आमचा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्हाला निश्चितपणानं वाटत होते की 400+ आम्ही घेणार आहे, परंतु 458 हा जेव्हा आकडा बाहेर आला तेव्हा आश्चर्याचे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला. अतिशय चांगला असा विजय, अतिशय ऐतिहासिक असा विजय आहे. कारण आमचे माननीय नामदार प्रवीण भाऊ पोटे यांचं कामच तसं आहे. विकासात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या घरी जाणे, प्रत्येकांना भेटी देणे, प्रत्येकाला मदत करणे आणि विकासात्मक त्यांचा जो दृष्टिकोन आहे, प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या भेटी घेणे, त्यांच्या कुटुंबाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. एक एक मतदाता त्यांना पाठ आहे. कोणत्या गावात किती मतदाते आहे, प्रत्येकाचं नावासहित, कुटुंबासहित सगळी माहिती त्यांच्याजवळ. अतिशय तळागाळातला हा नेता आहे आणि या तळागाळातल्या नेत्याला आज खऱ्या अर्थानं एक न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं.
फ्रेजरपुरा थाना क्षेत्र के महादेव खोरी निवासी एक नाबालिग युवती के घर से भाग जाने और उसे अपनापन दिखाते हुए चंगुल में फांसकर 4 युवकों द्वारा दुराचार की घटना को अंजाम देने वाले शुभम श्रीकृष्ण मेश्राम, नरेंद्र महाजन, अक्षय किशोर मेश्राम तथा अन्य एक नाबालिग को बीती रात फ्रेजरपुरा पुलिस ने गिरफ्तार किया है। अदालत ने उन्हें 28 मई तक पीसीआर दिया है। इन आरोपियों में से एक नाबालिग होने के चलते उसे पूछताछ के बाद बाल सुधार गृह भेजे जाने के समाचार है। फ्रेजरपुरा पुलिस के अनुसार आरोपियों की संख्या में इजाफा हो सकता है। फिलहाल हिरासत में लिए गए तीनों आरोपियों को गुरुवार को अदालत में पेश कर पुलिस कस्टडी की मांग की गई, जहां से इन तीनों को 28 मई तक पुलिस कस्टडी में रखने के आदेश है। सदर बाबत आमच्याकडे 20/5/2018 रोजी पीडितेच्या आईनं तक्रार दाखल केली होती की ती घरातून निघून गेलेली आहे कोणाला नाही सांगता म्हणून। त्यानंतर ती दिनांक 21/5/2018 रोजी पीडितेला तिच्या आईने पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर ती इतके दिवस कुठे गेली होती यावरून पोलिसांनी खात्री केली, चौकशी केली। त्यामध्ये सदर घटना उघड झालेली आहे। त्यामध्ये पोलिसांनी महादेव खोरी 3, नरेंद्र बाजीराव महाजन, त्यानंतर शुभम उर्फ बबलू श्रीकृष्ण मेश्राम आणि अक्षय किशोर मेश्राम ह्या आरोपींना अटक केलेली आहे। तसेच एक त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, ते ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे आणि त्यामध्ये प्रकरणात आणखीन काही आरोपी आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष त्यांना पोलीस कस्टडीसाठी WPSI थोरात हे हजर करतील। त्यानंतर पुढील तपास आणखीन काय प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये तो होईल आणि सध्या पोलिसांची तपास चालू आहे प्रकरणामध्ये। स्वच्छ भारत अभियान के तहत निर्माणाधीन शौचालय के कार्य हेतु सरकार की तरफ से अनुदान में मिलने वाले 12,000 के धनादेश पर हस्ताक्षर करने के लिए शिकायतकर्ता से 2,000 रुपये की रिश्वत मांगने के आरोप में चांदूर बाजार इस तहसील के ग्राम रेडवा के सरपंच प्रहलाद फूल सिंह राठौर को एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने नामजद किया है। इस संदर्भ में मिली जानकारी के अनुसार ग्राम रेडवा निवासी 40 वर्षीय शिकायतकर्ता ने स्वयं के खर्च पर स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत शौचालय का निर्माण कार्य किया था। इसके लिए मिलने वाली अनुदान हेतु धनादेश पर सरपंच के हस्ताक्षर की आवश्यकता थी। इस धनादेश पर हस्ताक्षर के लिए सरपंच प्रहलाद फूलसिंह राठौर ने शिकायतकर्ता से 2,000 रुपये की रिश्वत मांगी थी। इस बात की जानकारी शिकायतकर्ता ने एंटी करप्शन ब्यूरो से की थी, जिसके बाद गुरुवार को एंटी करप्शन ब्यूरो की टीम ने योजनाबद्ध तरीके से जाल बिछाया, लेकिन शातिर दिमाग सरपंच ACB के हत्थे नहीं चढ़ पाया। लेकिन मामला डिमांड से होने के चलते आरोपी फूल सिंह राठौर के खिलाफ एंटी करप्शन ब्यूरो ने रिश्वतखोरी का मामला दर्ज किया है। राज्य के अन्न व आपूर्ति मंत्री गिरीश बापट ने कहा है कि राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 के तहत राज्य में 1 फरवरी 2014 से खाद्य सुरक्षा योजना प्रारंभ की गई थी। इससे पहले राज्य के अंत्योदय BPL व APL लाभार्थियों की संख्या 8 लाख से अधिक थी। अब नए सिरे से खाद्य सुरक्षा में लिए गए लाभार्थियों में, जिसमें शहरी क्षेत्र के 49,000 वार्षिक आय तथा ग्रामीण से 44,000 वार्षिक आय वाले परिवार का समावेश किया गया है। इसमें राज्य भर से 44,000 से कम आय वाले 56,63,282 तथा शहरी क्षेत्र से 59,000 से कम आय वाले 93,36,314 परिवारों का समावेश किया गया है। महाराष्ट्र विधान परिषद की वर्धा चंद्रपुर गढ़चिरौली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद संघ के लिए 21 मई को चुनाव संपन्न हुआ, जिसकी वोटों की गिनती 24 मई को संपन्न हुई, जिसमें वर्धा
चंद्रपुर गढ़चिरौली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद संघ में भाजपा के डॉक्टर रामदास आंबटकर बहुमतों से विजयी घोषित किए गए। डॉक्टर रामदास आंबटकर ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से प्रेरित होकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद में अमरावती के संगठन मंत्री के रूप में अपना कार्य शुरू किया था। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ के सीनेट मेंबर रहते हुए भी उन्हें अमरावती भाजपा का संगठन मंत्री बनाया गया था। आंबटकर ने जिले में भाजपा को मजबूत बनाने का मंसूबा कर हर गांव तहसील घूमकर भाजपा को मजबूत करने में काफी सहायता की। उसका नतीजा ये हुआ कि 2014 के चुनाव में संपूर्ण विभाग में भाजपा का झंडा लहराया। इसकी दखल लेकर उन्हें विदर्भ का प्रभारी बनाया गया। 25 साल के कार्यकाल के बाद उन्हें विधान परिषद का टिकट दिया गया, जिसमें डॉक्टर रामदास आंबटकर खरे उतरे और उन्होंने अपने प्रतिद्वंदी कांग्रेस के सराफ को मात देकर 88 वोटों से विजय प्राप्त किया। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद संघ के इस चुनाव में डॉक्टर रामदास आंबटकर को 558 वोट प्राप्त हुए। हिंदी समाचारों में आज के लिए बस इतना ही। विदर्भ से जुड़ी तमाम जानकारी जानने के लिए देखते रहिए विदर्भ का सर्वश्रेष्ठ न्यूज चैनल VCN न्यूज। नमस्कार।